श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केले त्या मित्रांचे मी खूप खूप मनापासून आभारी आहे। परमेश्वर तुम्हाला सुखात आनंदात ठेवो हीच त्या परमेश्वराला प्रार्थना। आजचा स्वामी संदेश श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र व अवतार कार्य। संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्म किंवा वारकरी संप्रदायाचा पाया घातला। ते पंढरीचे निष्ठावंत वारकरी, धर्मनिष्ठ योगीराज असे संत श्रेष्ठ होते। समाजात सदैव दैवी संपत्ती नांदावी ह्याकरिता वेदनिषद प्रतिपादित विवेकसिद्ध ब्रह्मस्थिती चिरशांतिमय जीवनाचा लाभ होण्याकरता जिवंत ब्रह्मज्ञ देहात्मरहित सर्वभूतरहित ब्रह्मस्थितीत असणाऱ्या ज्या सत्पुरुषांचा आचार म्हणजे एक वस्तुपाठच आहे, त्यांच्या उपदेशाची नितांत गरज आहे। त्यांचा तो वस्तुपाठच मुमुक्ष आश्वासन आहे। असे विवेकसिद्ध जीवन लाभार्थ साधू संतांनी जो वेद विविरोध धर्म भक्ती विवेक वैराग्य ज्ञान इत्यादिकांचा उपदेश केला, तो वाड्मय द्वाराचा केला व त्या उपदेशास चिरस्थिर स्वरूप लाभावे म्हणून ग्रंथ रूपाने त्यांची रचना करून ठेवली। श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, सांगदेवापाषष्टी इत्यादी रूपाने केलेली ग्रंथरचना। श्री नामदेव महाराजांनी अभंग गाथा, श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेली अभंग संहिता ही वरील विधानाच्या सत्यतेची साक्ष देत आहे। म्हणूनच आज या आषाढ शुद्ध एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आपले देहभान विसरून आपल्या प्रत्येक संप्रदायामधून पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात। मोक्ष प्रार्थार्थ चित्तशुद्धीसाठी निष्काम वेदविहित नैमित्तिक कर्म करणे, चित्त स्थिर राहण्यासाठी व सगुण साक्षात्कारासाठी भक्ती करणे व अद्वैत ब्रह्म साक्षात्कारासाठी विवेक वैराग्यपूर्वक श्रवण मनन निधिध्यासन गुरु शरणागतीपूर्वक गुरुसेवा इत्यादी करणे, या सर्वांस मिळून निवृत्ती लक्षण धर्म म्हणतात। या उभय धर्म रक्षणार्थाच देव संत वारंवार अवतार धारण करतात। जे उन्मनीयेचे लावण्य, जे त्वेचेचे तारुण्य, अनादि जे अगम्य परमतत्व, जे विश्वाचे मूल, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवल चैतन्य का, जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, यव पार्था जे निज स्वरूप माझे, ते हे चतुर्भुज कौमेली जयाची रूपाशी आली, देखोनी नास्तिकी भक्तवृंदे। असे हे ब्रह्मचैतन्य तेज भक्तानुग्रहार्थ चतुर्भुज श्रीकृष्णाचे रूप धारण करून व्यक्त व विकसित होते। ते योगेश्वर श्रीकृष्ण परमात्मा संत सम्राट ज्ञानेश्वर या रूपाने श्रावण वद्य अष्टमीला शके 1897 मध्ये श्री क्षेत्र आळंदीत अवतीर्ण झाले। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद।